का आपण किती प्रकारचे कम्युनिकेशन करतो? नसेल माहीत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. जनरली आपण कम्युनिकेशन करतो, बोलतो, त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते कोणते कोणते आहेत आणि तुम्ही यामधलं कुठलं जास्त प्रमाणात यूज करता? मी पण तुम्हाला माझ्या स्वतःबद्दल सांगेन. तुम्हाला जर यातलं कुठलं जास्त करता ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगू शकता. जनरली व्हर्बली आपण कम्युनिकेशन करतो, म्हणजे बोलतो, गप्पा मारतो किंवा फोनवर असू दे किंवा काहीतरी आपण शब्द बोलतो, ज्या शब्दांना व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. आणि समोरासमोर येऊन किंवा असं चॅटिंग करतो फोनवरती वगैरे, दॅट इज अ व्हर्बल कम्युनिकेशन. दुसरं आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये तुम्ही तुमची बॉडी लँग्वेजने बोलत असता. काही वेळेला हातवारे करून, राग चेहऱ्यावरती दाखवून, एखादी भावना किंवा फेशियल एक्सप्रेशन, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण आपला म्हणजे आज झालेला आनंद, झालेलं दुःख, राग, अशा प्रकारे आपण व्यक्त करतो. तिसरं आहे रिटर्न मध्ये. रिटर्न मध्ये तुम्ही ईमेल लिहिता, एखादी नोट लिहिता किंवा एखादा मेसेज लिहून पाठवता, त्याला रिटर्न कम्युनिकेशन म्हणतात. आणि जे आपण बरेचदा आपल्या कामासाठी यूज करतो किंवा तुम्हाला आता हल्ली आपण चॅटिंग जास्त प्रमाणात करतो, तर आपलं रिटर्न कम्युनिकेशन त्यामध्ये जास्त होतं. आणि चौथं महत्वाचं आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन. बरेचदा असं होतं की या तिन्ही प्रकारांपेक्षा आपण हल्ली व्हिज्युअल कम्युनिकेशन खूप वापरायला लागलेलो आहोत. म्हणजे काय, तर व्हिज्युअल कम्युनिकेशन मध्ये एखादा चार्ट पाठवणं, एखादा इमोजी पाठवणं किंवा तुम्हाला एखादा आवडलेला क्लिप किंवा तुम्ही एखादी आवडलेला फोटो, त्यातली कमेंट वगैरे पाठवणं, याला व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणतात. की कमी शब्दांमध्ये दुसऱ्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचवण्याचं हे साधन म्हणूयात आपण, ते साधन आहे ज्याद्वारे तुम्ही कम्युनिकेशन करता. हल्ली मोस्टली व्हॉट्सअप आल्यापासून आपलं व्हिज्युअल कम्युनिकेशन वाढलेलं आहे. आपण फटाफट इमोजी पाठव, रिप्लाय कर, रिस्पॉन्ड कर, या गोष्टी करत आहोत. पण माझ्या स्वतःसाठीचं पर्सनल, मी व्हर्बल कम्युनिकेशनला खूप महत्त्व देते आणि तेच सगळ्यात जास्त यूज करते. तुम्ही जर कुठलं करत असाल तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगू शकता. धन्यवाद.